Hello, is my screen visible? Yes, ma'am. Okay, so good morning, all of you. Today we are going to study IT for managers. Okay, PPT दिसते ना? Yes, ma'am. So IT for managers याच्यामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी खूप बेसिक लेवलचा आहे हा सब्जेक्ट. If you have done MSCIT, then it will be useful for you or the students who have completed graduation in computer science. जरी ग्रॅज्युएशन केलं नसेल तरी आपण रोज कम्प्युटर्स यूज करतो, मोबाईल्स यूज करतो, त्याच्यावरून सुद्धा तुम्ही हा पेपर इझिली स्टडी करू शकता. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल let me introduce myself, Supriya Mogle, Assistant Professor at Center for Distance Education, Shivaji University, Kolhapur. So in the IT for managers, there are again 8 units. Introduction, then computer as a tool of IT, where we are going to study input output devices, then system program, operating system, Windows, computer networking, internet and e-commerce. So let's see today how many units will complete. So first is introduction to IT, introduction to information technology. So what is information technology? Anyone? First of all, I want to inform you that these contact sessions are arranged only not for one way interaction. Actually it is a distance program. Okay, distance program तुम्ही रेग्युलर प्रोग्रामला नाहीत. डिस्टन्स प्रोग्रामचा अर्थ काय असतो? यू शुड डू सेल्फ स्टडी. ओके, यू हॅव प्रोव्हाइडेड, तुम्हाला सगळं सिम मटेरियल असेल, जे काही टेक्स्ट बुक्स तुम्हाला दिलेले आहेत, सो वी हॅव ऑलरेडी प्रोव्हाइडेड the same material, and we are supposed to that you are coming to the contact sessions with some प्रिपरेशन. तुम्ही जेव्हा कॉन्टॅक्ट सेशनला येता तेव्हा तुम्ही काहीतरी प्रिपरेशन करून यायला पाहिजे. हा मेन मोटो असतो कॉन्टॅक्ट सेशनचा. कॉन्टॅक्ट सेशन याचा अर्थ असा नाही की आम्ही लाईन टू लाईन आणि सगळे कन्सेप्ट तुम्हाला शिकवतो. डिस्टन्स मध्ये तुम्ही सेल्फ स्टडी करायचा असतो. तुम्हाला सगळं मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आहे. त्या मटेरियल मध्ये सुद्धा लास्ट पेजला किंवा लास्ट युनिटला तुम्हाला रेफरन्स बुक्स कुठले कुठले यूज केले पाहिजेत हे सुद्धा दिलेलं आहे. सो इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू स्टडी. आणि जेव्हा कॉन्टॅक्ट सेशनला तुम्ही येता तेव्हा तुम्ही काहीतरी प्रिपेअर करून आलं पाहिजे. ओके, किंवा आधी काय झालं याची आन्सर्स दिली पाहिजे, फक्त ऐकून जायचं नाही. सो असं पण एक्सपेक्ट करू नका की सगळं तुम्हाला इथे स्पून फिडिंग होईल. तुम्ही पहिल्यांदा काहीतरी प्रिपेअर करून यायचं आणि मग तुम्हाला त्यातलं काय कळलं नाही ऍक्च्युली ते सांगण्यासाठी कॉन्टॅक्ट सेशन्स घेतले जातात. देन ऑल्सो वी फॅकल्टी आर providing you this facility through contact sessions where we are going to focus on the important topics, important points and basic concepts. Okay, so introduction to IT information technology म्हणजे काय? Where we are using some computers or technologies which will help to save your money, which will help to do the accurate data within fraction of seconds. It is user friendly and भरपूर लोकांचं काम एक कम्प्युटर करू शकतो. तर ह्याच्यामध्ये दोन मेन पार्ट्स काय असतात? हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. सो इन द मॅनेजमेंट इन एनी ऑर्गनायझेशन देर आर टू टाइप्स ऑफ इंडस्ट्रीज, हार्डवेअर इंडस्ट्री अँड सॉफ्टवेअर इंडस्ट्री. व्हॉट इज हार्डवेअर? ज्याच्यामध्ये तुम्हाला फिजिकल कंपोनंट्स असतात. फिजिकल कंपोनंट्स ऑफ कम्प्युटर आर दॅट आर टँजिबल, म्हणजे तुम्ही ज्याला हाताळू शकता, जे तुम्हाला दिसतंय, जे तुम्ही हातामध्ये घेऊन म्हणजे माऊस असेल, जॉयस्टिक असेल, स्पीकर असेल, जे तुम्हाला दिसते आणि ते तुम्ही हाताळता, त्याला काय म्हणतात? हार्डवेअर. अँड व्हॉट इज सॉफ्टवेअर? सॉफ्टवेअर मीन्स ऍप्लिकेशन, सॉफ्टवेअर जे आपण वेगवेगळे ऍप्लिकेशन्स यूज करतो, ऑपरेटिंग सिस्टीम असेल किंवा
काय म्हणतो आपण, वेगवेगळे ऍप्स डाउनलोड केलेले असतात जे तुम्हाला काम करण्यासाठी युजफुल असतात. सो दॅट इज कॉल्ड सॉफ्टवेअर. ओके. सो हार्डवेअर बनवण्याच्या सुद्धा ऑर्गनायझेशन्स असतात आणि सॉफ्टवेअरच्या सुद्धा ऑर्गनायझेशन्स असतात. एनी युजर वेअर अबाउट द कन्सेप्ट ऑफ बाईंग लायसन्स सॉफ्टवेअर अँड पेईंग फॉर द इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. जेव्हा तुम्ही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करता किंवा आता मायक्रोसॉफ्ट असेल तर ते जे करण्यासाठी तुम्हाला त्याच्यासाठी लायसन्स असायला पाहिजे. ते प्रॉपर इन्स्टॉलेशन साठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागतात. सो दीज टाइप ऑफ इंडस्ट्रीज आर देअर इन द मार्केट. तर याच्यातलं मेन काय आपल्याला शिकायचं आहे की ऍप्लिकेशन्स ऑफ आयटी इन मॅनेजमेंट. आता मॅनेजमेंट मध्ये आयटीचा वापर कसा होतो. फर्स्ट इज scientific research. Okay, so scientific research means there are research areas and research is done in pure science. Pure science म्हणजे काय, फिजिक्स, केमिस्ट्री, जेनेटिक्स, ॲस्ट्रॉनॉमी अशा ठिकाणी कम्प्युटर्स यूज केले जातात रिसर्च करण्यासाठी. प्युअर सायन्स, मग त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स असेल, स्टॅटिस्टिक्स असेल, बायोलॉजी असेल, झुओलॉजी असेल, ह्यासाठी कम्प्युटर्स यूज केले जातात. तिथे काही सॉफ्टवेअर्स यूज केले जातात. सो दॅट इज कॉल्ड सायंटिफिक रिसर्च. अँड देन बिझनेस ऍप्लिकेशन. बिझनेस ऍप्लिकेशन मध्ये कुठे कुठे वापरतो आपण बिझनेसेस मध्ये कम्प्युटर्सचा वापर कुठे कुठे होतो. फर्स्ट इज payroll and personal records. Payroll means what? Employees who are working in the organization, we have to do their recording. Okay, म्हणजे त्यांचं रेकॉर्ड ठेवणं, त्यांचं फाईल हँडलिंग असेल, त्यांचा काय जो डेटा असेल तो स्टोअर करून ठेवायचा. पेरोल मीन्स व्हॉट? त्यांचा अटेंडन्स, ते किती वाजता आले, किती वाजता गेले, किती त्यांनी लीव्ह घेतली, त्यांची सॅलरी किती आहे कॅल्क्युलेट कशी करायची, किती पगार आहे, बेसिक किती, याचं एक सॉफ्टवेअर असतं. प्लस अटेंडन्स साठी तुमचं जर लेट मार्क असेल तर किती लेट मार्क झाले महिन्यातून, मग त्या लेट मार्क वरती पैसे कट होणार, मग किती महिना अखेरला त्याला किती पैसे मिळणार. दॅट इज कॉल्ड पेरोल सिस्टीम. ओके, सो इट कॅन बी डन थ्रू कम्प्युटर्स. देन पर्सनल रेकॉर्ड्स, जॉईन कधी झाला, त्याच्या इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स, त्याने काय काय काम केलं, त्याला कधी प्रमोशन मिळालं, प्रत्येक एम्प्लॉईचं एक रेकॉर्ड असतो आणि तो तुम्हाला स्टोअर करून ठेवावा लागतो. सो देअर यू कॅन यूज आय टी. देन ऑफिस ऑटोमेशन. व्हॉट इज ऑफिस ऑटोमेशन? प्रत्येक ऑफिसमध्ये आधी मॅन्युअली काम व्हायचं. ओके, बट नाऊ एव्हरीथिंग इज रिप्लेस्ड विथ कम्प्युटर. सो तुम्हाला पर्सनल कम्प्युटर्स दिले जातात, ज्याच्यामध्ये पर्सनल तुम्हाला इक्विपमेंट दिले जातात, फॅक्स सिस्टीम असते. सो एक्सेट्रा इज युज्ड इन द ऑफिस ऑटोमेशन सो दॅट यू कॅन यूज डेस्कटॉप, देन इलेक्ट्रॉनिक मेल एक्सेट्रा. यू कॅन यूज ग्राफिक असेल, डेटा व्ह्यू करायचा असेल, काही रिपोर्ट्स बनवायचे असतील, कोणाला मेल करायचा असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी आय टी थ्रू तुम्ही यूज करू शकता. Then what is the another application for business? Banking. Ata you have to have to have the knowledge that प्रत्येक बँक मध्ये आपल्याला क्यू मध्ये उभं राहावं लागायचं, चेक काढायचा, मग पैसे काढायचे. बट थ्रू कम्प्युटर सिस्टीम्स इट इज व्हेरी इझी नाव. ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन असते ती कम्प्युटरमध्ये स्टोअर होते. तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही तो डेटा रिट्राईव्ह करू शकता. सो याच्याबद्दल इन डिटेल सांगायची काहीच गरज नाहीये. बँकिंग बद्दल आयटी काय काय वापरलं जातं बँकमध्ये हे तुम्ही लिहू शकता. देन इन्शुरन्सेस अँड स्टॉक ब्रोकिंग. शेअर मार्केट असेल, इन्शुरन्सेससाठी जे आधी मॅन्युअली व्हायचं ते आता कम्प्युटर लोडेड सॉफ्टवेअर्स आलेले आहेत ज्याच्या थ्रू काम सोपं होतं. देन इंजिनिअरिंग डिझाईन असेल, इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन्स असतील जिथे वेगवेगळे मशीन्स असतात, ड्रिल्स असतात, लेद मशीन असतं. देन CAD, CAM असेल, दीज आर कम्प्युटर बेस्ड मॅन्युफॅक्चरिंग equipments were used in the industries. देन इंजिनिअरिंग डिझाईन म्हणजे ज्याच्यामध्ये वेगवेगळे पीसेस बनवले जातात, म्हणजे शिप असेल, कार असेल, एरोप्लेन, रोड, बिल्डिंग, मशीन एक्सेट्रा इज used where computer can help in calculating that all parts are proposed as per the design.
त्या स्टँडर्ड नुसार बनवलेत की नाही, त्याला किती शेप पाहिजे, किती काय पाहिजे, हे सगळं जे कॅल्क्युलेशन असेल ते कम्प्युटर थ्रू होतं. देन अनादर मे बी सगळीकडे आता कम्प्युटर्स यूज केले जातात. मेडिसिन असेल, मेडिसिनचं दुकान असेल तर तिथे सुद्धा सगळ्या फील्ड करून ठेवलेलं असतं. त्या कम्प्युटरमध्ये कुठलं औषध तुम्हाला पाहिजे तिथे नाव टाकल्यानंतर ती लिस्ट येते. देन गव्हर्नमेंट अँड पब्लिक युटिलिटी, गव्हर्नमेंटमध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत जिथे कम्प्युटर्स आता वन ऑफ द इम्पॉर्टंट पार्ट झालेला आहे. एअर ट्रॅव्हल असेल, रिझर्वेशन ऑनलाईन होतं, रिझर्वेशन कम्प्युटर्स थ्रू होतं, ट्रान्सपोर्टेशन होतं. देन अशा सगळ्या गोष्टींमध्ये बिझनेसेसमध्ये IT इम्पॉर्टंट असतो. इवन एज्युकेशन मध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी एज्युकेशन देण्यासाठी म्हणा किंवा रेकॉर्डिंगसाठी असेल, काही असेल तर तिथे कम्प्युटर्स यूज केले जातात. So these are some applications of IT in management, and you can write on your common sense. There is nothing difficult. Okay. Reasons for growth of information technology. तर ग्रोथ का व्हायला पाहिजे? It is observed that almost for a decade, IT has been growing at in an average of 30%. The main reason for such high growth are attributed to industry's acceptance of computer as a useful tool. So इंडस्ट्रीमध्ये, मॅनेजमेंटमध्ये आता कम्प्युटर्स हा खूप इम्पॉर्टंट झालेला आहे. त्यामुळे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची ग्रोथ व्हायला पाहिजे. लार्ज मार्केट पोटेन्शियल. सो देर इज लार्ज मार्केट पोटेन्शियल मीन्स व्हॉट? मार्केटमध्ये वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज येत आहेत, वेगवेगळे ऍडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीज येत आहेत, जेणेकरून आपलं काम खूप सोपं होतं. त्यामुळे त्याचं पोटेन्शियल जर बघितलं तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी त्याची ग्रोथ झाली पाहिजे. न्यू ऍप्लिकेशन्स आर डेव्हलप्ड एव्हरी डे. ॲज यू नो, देर आर मिलियन्स ऑफ ऍप्लिकेशन्स, ऍप्स आपण जे प्ले स्टोर वरून डाउनलोड करतो, वेगवेगळ्या सप्लायर्स कडून आपल्याला ते लायसनिंग करून इन्स्टॉल करावे लागतात. विंडोज XP असेल, विंडोज 2010 असेल, these are also software. So every day there are new applications coming, and that's why we should grow information technology. Affordability. The price of hardware and software have come down. आता every each and every काय म्हणतो आपण त्याला, each and every system, each and every organization requires the information technology. All have accepted that computer is useful tool, and the price of these software and hardware is also going down, and that's why it is affordable. Trained manpower availability. So everyone is most of the manpower, most of the labor are well aware about these information technology, well aware about these computers. They know how to operate it, they know how to use it. So we have trained manpower, and so we should have growth in the information technology. So characteristics आहेत ते तुम्ही वाचू शकता. There is nothing difficult. Then staffing structure in computer centers. आता कम्प्युटर सेंटर्स जे असतात, जिथे जसं आपलं कम्प्युटर डिपार्टमेंट असेल ऑर्गनायझेशन मध्ये, लाईक दॅट वी हॅव फायनान्स डिपार्टमेंट, मार्केटिंग डिपार्टमेंट, दॅट सेम ऑल्सो there is a computer department or computer centers where different types of people work in one organization. मग कुठल्या कुठल्या टाईपची माणसं तिथे कम्प्युटर सिस्टीम मध्ये काम करतात? फर्स्ट इज डेटा प्रोसेसिंग मॅनेजर. सो हा मॅनेजर काय करतो? ही इज रिस्पॉन्सिबल फॉर सिस्टीम्स अँड प्रोग्रामिंग वर्क अंडरटेकन इन द ऑर्गनायझेशन अँड फॉर द ऑपरेशन ऑफ द कम्प्युटर. जो आपला रेग्युलर मॅनेजर असतो, जो बाकीच्या डिपार्टमेंटला असतो, तो काय काय कामं करतो? वी हॅव सीन द रोल्स अँड वी हॅव सीन द फंक्शन्स. म्हणजे प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डिरेक्टिंग, मोटिवेटिंग, सगळे कंट्रोलिंग, हे जे कामं करतो तो मॅनेजर, तशीच कामं याला सुद्धा करावी लागतात. बट it should be related with the computers and the systems. Then system analyst. So he is responsible for developing and testing the computerized system and then maintaining and implementing them.
जे काही हार्डवेअर सॉफ्टवेअर आपण इन्स्टॉल केलेले आहेत त्याचा मेंटेनन्स करणे, त्याच्यामध्ये टेस्टिंग करणे, त्याच्यामध्ये अजून काय अपडेशन असेल ते सगळं काम कोण करतं? सिस्टीम अनालिस्ट. Then programmer. Programmer means who is going to write your program or test your program according to the specializations laid down by the system analyst. आता कसं डेव्हलप करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, कसं मेंटेन करायला पाहिजे हे सिस्टीम अनालिस्ट शोधून काढतो आणि त्याच्याप्रमाणे चेंजेस कोण करतं? द प्रोग्रॅमर. आणि मग तो प्रोग्राम तो राईट करतो. जसं की आता समजा आपला जो टच स्क्रीन मोबाईल असतो, ओके, आपण टच केल्यानंतर ते ओपन होतं. आता आपल्याला व्हॉट्सअप यूज करायचं असेल तर व्हॉट्सअपला आयकॉनला टच केल्यानंतर ते पेज ओपन होतं. मग तिथे आपल्याला कॉन्टॅक्ट दिसतात. मग एका कॉन्टॅक्ट वरती ओपन केल्यानंतर ते दिसतं. मग अगेन इफ यू वॉन्ट टू अटॅच वन फाईल देन यू हॅव टू क्लिक ऑन दॅट पिन. मग त्या पिनच्या सिम्बॉलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला गॅलरीमध्ये जायचं आहे, कॉन्टॅक्ट मध्ये जायचं आहे, अशा वेगवेगळे आयकॉन्स दिसतात. तर हे आपोआप होतात का? नाही. याच्या पाठीमागे, याच्या बॅक एंडला, so to the back end they have written some programs. They have written programs where they are going to write and test the program according to the system analyst. जे सिस्टीम अनालिस्ट न सांगितलंय, जे टेस्ट केलेलं आहे त्यानुसार प्रोग्रामर चेंज करणार. देन ऑपरेटर. हु इज ऑपरेटर? They are responsible for running the computer. Means they communicate with the machine via console typewriter and the load stationery into the line printer. In short, तुम्हाला सांगते, in short काय आहे? कम्प्युटर रन करण्यासाठी वॉट एव्हर द सॉफ्टवेअर्स आर इन्स्टॉल्ड इन द कम्प्युटर, वी हॅव टू run that, we have to maintain that, we have to test those programs. So operator is responsible for running the computer. Then data preparation. Now when we code the program, okay, when we have that coding, we need, आता कम्प्युटरला समजण्यासाठी काय असते, काय म्हणतो आपण, हायर लेवल लँग्वेज अँड मशीन लेवल. वी आर गोइंग टू स्टडी दीज टाइप्स ऑफ लँग्वेजेस ऑल्सो. सो आपण जे सांगतो ते कम्प्युटरला समजत नाही. वी हॅव टू कोड इन कम्प्युटर मशीन रिलेटेड लँग्वेज, म्हणजे मशीनला कळेल, कम्प्युटरला कळेल अशा लँग्वेजेस मध्ये आपण कोडिंग करतो आणि ते कंपाईल करून झाल्यानंतर मशीन रिडेबल फॉर्म मध्ये तो डेटा प्रिपेअर होतो. सो डेटा प्रिपरेशन इज डन through data which is not machine sensitive form has to be prepared for input to the computer. So it is the data preparation personnel. Personnel means the workers or the employees who are working, who carry out this task. So in an installation which uses magnetic disk as a input medium, magnetic disk तुम्हाला माहित असेल, it is one type of peripheral device. So it is used for the storage, and when as an input medium, operators key the data onto the disk from the source document. Then data control clerk. So a link is required between department whose work, wait a minute, data control clerk means a link is required between department whose work is carried out on the computer and computer room staff. Everything related to the file handling, clerical procedures, काय manual असतील, some source documents or some data which is to be checked and totals असतील, counts असतील, जे काही clerical work असेल related with your data or related with your programs is to be done by the data control clerk. Then who is librarian? In traditional organization there is librarian, or in the educational also there is books and everything, journals, magazines are available in the library. But in the computer centers, librarian means who is responsible for hundreds of operational programs, hundreds and thousands of files of crucial data, ज्याच्यामध्ये he is going to store various types of files, various types of programs, and then
he uses magnetic tapes and disc जे हार्डवेअर साठी किंवा पेरिफेरल डिव्हाइसेस लागतात. So he is responsible to store that data accordingly. मग त्याच्यामध्ये तो स्टोरिंग साठी काय काय यूज करू शकतो. ही कॅन यूज लार्ज व्हॉल्यूम ऑफ टेप रील्स और डिस्क पॅक्स will be required. Then staff will be needed to supervise their use. Then database administrator. So who is database administrator? He system relates to it. He controls overall structure of data. What is controlling? What is controlling? We have seen yesterday, if our plan, if we have planned and after executing that plan, we are going to compare our standard norm with the actual experience or actual work. म्हणजे आपला जो ऍक्च्युअल आपण काय प्लॅन कसा एक्झिक्यूट झाला तो आपण आपल्या स्टँडर्ड नॉर्म वरती कम्पेअर करतो आणि तो व्यवस्थित झाला की नाही, मग त्याच्यामध्ये काय ड्रॉबॅक्स होते हे लक्षात घेणे किंवा measurement करणे, that is called controlling. So the database administrator will also control the overall structure of data. So it is important for the job that combines heavy mixture of technology and organizational policies. So being a custodian of data, त्याच्या अंडर सगळा डेटा असतो. He is the custodian of that data and is quite different from being its owner. Means he maintains overall the view of the data in his domain, and he also encourages standardization of data items and determines what data structures layout will be best for the data user. So administrator, आता रेग्युलर ऑर्गनायझेशन मध्ये ऍडमिनिस्ट्रेटर काय करतो, एव्हरीथिंग रिलेटेड विथ द रूल्स रेग्युलेशन्स पॉलिसीज, अँड देन he has to coordinate with the employees, he has to do all the recordings of the employees or everything with that department. So in this the administration is done with the database, related with the database. Then unit 2 is computer as a tool, where we are going to study there are various input devices and output devices. So there are three main components of computer, as we have seen. First, hardware, software and humanware. Now hardware means the components which are tangible, जे आपल्याला डोळ्याला दिसतं, जे आपण हाताळतो. मॉनिटर, सीपीयू, स्पीकर, माऊस और एनिथिंग. तुमचा जो चार्जर असेल तो, किंवा लॅपटॉप्स असतील, स्क्रीन असेल, लाईट, पेन. So these are hardware. And what are softwares? These are applications installed in that hardware. And what is humanware? The person who is working, okay, by using these types of hardware and software. Humanware means जो माणूस तिथे काम करणार आहे, that is called humanware. So without that humanware, it is not going to done. He is going to give the instructions, and then your work will be done. So can anybody tell me what are the different input devices? Can anybody tell me anyone input devices? कुठले कुठले input devices असतात? Yes. Keyboard. Keyboard. And mouse and joystick, okay, and touch screen. अजून microphone, okay. And output devices, which are the output devices? monitor, Monitor, okay.
And Printer. Speaker. okay, so input devices. First is keyboard. Okay, keyboard as you have seen. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल कीबोर्ड. Okay, so keyboard is input devices. Why we call this input device? Input device का म्हणतो आपण यांना? Yes. Connecting to the computer. And सगळेच कनेक्ट असतात कम्प्युटरला, पण याला इनपुट का म्हणतात? आउटपुट डिव्हाइस का म्हणत नाहीत कीबोर्डला? कारण आपण इन्फॉर्मेशन एंटर करतो तिकडून कम्प्युटर. Okay, so when we enter the instructions or input, it is going to transfer to that system, transfer to that softwares, and then we will get the desired output. जेव्हा आपल्याला आउटपुट मिळेल कशा थ्रू मिळतं, that is called output device. आणि instructions आपण कशा थ्रू देतो, that is called input devices. So keyboard is also input device. Then touch screen. Okay, टच स्क्रीन टच केल्यानंतर आपल्याला काय होतं, आज आपण एंटर करू शकतो त्याच्या. देन माऊस इज ऑल्सो वन ऑफ द इनपुट डिव्हाइस. मे बी दे आर वायरलेस और विथ वायर. बारकोड रीडर you have seen in the malls where it scans the barcode and then you will get the price of that product. Okay, so that is also input device. Then touchpad. Okay, on the laptop there is touchpad. You can only touch and move to the cursor, or you can have double click or single click. You have the same features as mouse, left keys and right click and left click. Then light pen also used as a regular pen, but it is used for the screen. It is used for the computers, ज्याच्यामध्ये आपण रेग्युलर जसं लिहितो तसं लिहू शकतो आणि ते कम्प्युटर वरती डिस्प्ले होतं. Then magnetic ink character reader. What is magnetic ink character reader? It is used in most of the times it is used in the banks where चेक वरती जो बारकोड असतो ते रीड करण्यासाठी हे मशीन यूज केलं जातं. सो असं खूप वेळा होतं की चुरगळला असेल तो चेक किंवा फोल्ड झाला असेल, रफली हँडल केला असेल, देन इट इज डिफिकल्ट टू रीड दॅट चेक कोणाचा आहे काय त्याच्यावरती व्यवस्थित दिसत नसेल तर MICR थ्रू यू कॅन रीड दॅट और यू कॅन प्रोसेस ऑन इट. देन ऑप्टिकल मार्क रीडर. व्हॉट इज ऑप्टिकल मार्क रीडर? OMR शीट्स आपण जे म्हणतो, वेन वी गिव्ह ऑनलाईन एक्झाम्स और ऑफलाईन एक्झामला जेव्हा आपल्याला MCQs पॅटर्नचं असतं आणि त्याच्यावरती आपल्याला 4 डॉट्स दिलेले असतात, 4 सर्कल असतात आणि ते आपल्याला 4 मधला एखाद्या सर्कलला आपल्याला फील करून द्यायचा असतो. मग त्याचं जेव्हा करेक्शन होतं, ज्याचा जेव्हा रिझल्ट लावणार असतो तेव्हा ह्या मशीन मध्ये ते पेपर टाकल्यानंतर त्याचं रीडिंग होऊन तुम्हाला तो स्कोअर ऑटोमॅटिकली दिसतो. सो दॅट इज कॉल्ड ऑप्टिकल mark reader. So there are many input devices you can read. Okay, so main मी सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये अजून व्हॉइस ड्राईव्ह पण असतो, जे व्हॉइस ड्राईव्ह मध्ये आपण जे बोलतो, आपण बोलण्या थ्रू दुसऱ्यांना काय करू शकतो, इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करू शकतो किंवा इन्स्ट्रक्शन्स देऊ शकतो. Then output devices. First is monitor. Whatever instructions we have given in the system, it will be displayed or we will get the desired output through these types of output devices. For example, monitor वरती आपल्याला दिसतं काय आपण instructions दिलेल्या त्यानुसार monitor वरती दिसतं. Same like printer. Whatever we have typed in the computer, it will be it will give the printed form of that file. So printer. So today's your homework is you should study the types of printers and collect the images of that types of printers. कुठले कुठले टाइप्स आहेत प्रिंटर्सचे त्याची गुगलला जाऊन वेगवेगळ्या प्रिंटर्सची इमेजेस कलेक्ट करा आणि प्रत्येक प्रिंटर मध्ये काय फरक आहे हे तुम्ही शोधून काढायचं आहे. देन प्लॉटर्स इज ऑल्सो वन टाइप ऑफ प्रिंटर. ओके, सो प्लॉटर म्हणजे काय? व्हॉट इज प्लॉटर?
Yes. वन टाइप प्रिंटर प्रिंटर सारखंच तो काम करतो. ओके. देन स्पीच सिंथेसायझर. सो स्पीच सिंथेसायझर मीन्स you can record your voice and it will but recording of the voice for use in computers is done by breaking the components of the sound in digital form. Means speech synthesizer acts in reverse manner. It converts the digital signals back to the sound waves which are passed through the speakers. म्हणजे जे तुम्ही रिटर्न मध्ये जर काही दिलं किंवा काही सिग्नल्स दिले तर ते ह्युमन व्हॉइस मध्ये आपल्याला रिटर्न मध्ये देतं स्पीच सिंथेसायझर. देन रोबोटिक आर्म. What is robotic arm? So these are work as a machine. Robotic arms are actually machine. Whatever the instruction we give through computers, it will work as a human ware. Okay, so there are some hidden cameras in that machines and electrical signals are there which we can control his movements etc. सो याच्यामध्ये सुद्धा कुठे कुठे यूज केलं जातं हे पेंटिंग असेल वेल्डिंग असेल काही क्लीन करायचं असेल देन रोबोटिक आर्म्स आर used. So these are some input and output devices. Then next concept is there data representation. So various types of data are included in the computer system. First is alphabetical characters. As you know, A to Z alphabets are there. They are 26. Then numerical characteristics or characters. Numeric character means 10 numbers 0 to 9. Then special symbols, as you have seen special symbols, a hash असेल, star असेल, percentage, dollar, at the rate, or brackets are there, mathematical signs are there. So these are some special symbols used to represent the data. So alphabets, numericals and special symbols are used to represent the data. That's why it is called data representation. Then there is next concept, that is number system, which I'm not going to teach you right now, but I will make a video on it because there are some examples and some mathematical concepts are there in the number system, where you have to convert decimal number system into binary or binary into octal. So it is somewhat lengthy process. I'm going to make a video on it. So we'll continue with the next concept, computer languages. So as you know, there are various types of computer languages. Three types are there. Machine language. What is machine language? Anyone who has completed computer graduation? Anyone is there? Machine language means what? Machine language, assembly language and high level language. There are three types of languages. Machine language म्हणजे काय? जे फक्त बायनरी फॉर्म मध्ये असतात. बायनरी लँग्वेज मीन्स ओनली 0 and 1. सो मशीन लँग्वेज आर द लँग्वेज directly understood by the computer. It is not understood by us. Okay, आता ह्या इमेज मध्ये 1001000101 असं जे दिलेलं आहे ते आपल्याला लक्षात येणार आहे का त्याचा अर्थ काय आहे? सो इट इज ओनली अंडरस्टूड बाय मशीन, दॅट इज कॉल्ड मशीन लँग्वेज, वेअर it is in the form of binary code or only 0 and 1. Then what is assembly language? Assembly language means there are some short forms used for आता ज्यांनी कम्प्युटर्स मध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहे त्यांच्या लक्षात आलं असेल की आपण कोडिंग जेव्हा करतो त्याला काही शॉर्ट फॉर्म्स असतात आणि त्यानुसार आपल्याला प्रोग्राम तयार करावा लागतो. ओके, सो इनपुट साठी INP, आउटपुट साठी OUT किंवा काही असेल म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, मल्टिप्लाय साठी MUL वापरतात, डिवाइड साठी DIV वापरतात, आता मूवमेंट साठी MOV वापरतात. सो दीज आर सम शॉर्ट फॉर्म्स युज्ड बाय द प्रोग्रामर. He writes the program in his language and then it is going to convert into machine language. म्हणजे
ही जी भाषा आहे ती फक्त आपल्याला लक्षात येईल प्रोग्रॅमरची. मग आपण काय करणार, त्या कोडिंग मध्ये तो कोड, प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये तो कोड तयार करणार आणि जो असेंबलर असतो तो मशीनला कळेल अशा भाषेमध्ये म्हणजे 0 आणि 1 च्या लँग्वेज मध्ये कन्वर्ट करतो. Okay, so that is called assembly language. And then higher level language or high level programming language means there are some languages like C, CPP or Java, .NET, SQL, Oracle, COBOL, Basic, Fortran. So there are so many high level languages and they have, ते वेगवेगळे का आहेत कारण त्यांचे rules वेगवेगळे आहेत. Okay, so there are various types of rules and regulations to write the languages. म्हणजे SQL लँग्वेज असेल तर तिथे तुम्हाला क्वेरीज लिहावे लागतात. CPP असेल तर प्रोग्राम्स लिहावे लागतात. मग when you write that program there is one particular format to write that program. स्टार्ट करताना हॅशटॅग इन्क्लूड, मग पुढे मग तुम्ही मध्ये काय करायचं, तुम्हाला जर आउटपुटला जर काहीतरी प्रिंट म्हणायचं असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, आपण कम्प्युटर किंवा आपण मोबाईल यूज करतो. ओके, आणि आपण जेव्हा कुठले तरी पैसे पाठवत असतो तेव्हा ओकेवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक मेसेज येतो, आर यू शुअर, किंवा क्लोज करायचा असेल तो सॉफ्टवेअर, ते ऍप क्लोज करायचं असेल तरी आर यू शुअर यू आर एक्झिट, डू यू वॉन्ट टू एक्झिट दिस ऍप. सो दिस इज द आउटपुट विच इज गिवन. मग ते जर तुम्हाला दिसायचं असेल तर हे आधी CPP लँग्वेजेस यूज करून त्या प्रोग्राम मध्ये लिहावं लागतं. कधी, मग प्रत्येक वेळेला प्रत्येक स्टेपला लिहावं लागतं. जर मी इथे ओकेवर क्लिक केलं तर हा मेसेज मला दिसला पाहिजे. जर मी कॅन्सलवर क्लिक केलं तर हा मेसेज दिसला पाहिजे. मी ओकेवर क्लिक केल्यानंतर पुढे ही प्रोसेस व्हायला पाहिजे. पैसे पाठवायचे आहेत, ओकेवर क्लिक केल्यानंतर तुमचं जे ट्रान्झॅक्शन आहे ते प्रोसेस होईल आणि तुम्हाला OTPचा मेसेज यायला पाहिजे. मग असे जे आपोआप होत नाही, याच्यासाठी मागे काय केलेला असतो, प्रोग्राम लिहिलेला असतो आणि मग ते CPP या लँग्वेजेस मध्ये प्रोग्राम्स लिहिलेले असतात आणि त्याचे वेगवेगळे काय असतात, फॉर्मॅट असतात. वेन यू वॉन्ट टू क्लोज, म्हणजे तो प्रोग्राम क्लोज करायचा असेल तरी तिथे कंस कुठले कुठले घालायचे, वेगळ्या वेगळ्या गोष्टीला वेगळ्या वेगळ्या टाईपचे कंस घालावे लागतात. सो देर आर स्पेशल काय म्हणतो फॉर्मॅट्स फॉर दीज हाय लेवल लँग्वेजेस. So these are 3 types of languages. Machine language understood by machine only. Assembly language where programmer write a code and it is going to convert into machine language, and these are high level. Assembly language पेक्षा थोडेसे advanced level चे हे languages आहेत. So that's why it is called high level programming language where programmer writes a program. Understood? Yes, ma'am. So there are some popular high level programming languages they have given in your books. Okay, and ज्याच्यामध्ये Fortran आहे. MCQ जर एक्झाम होणार असेल तर you should know their uses and who have invented that, etc. can be asked in the exam. So this is the diagram. Okay, lower level language, that is again machine level language, only machines can understand. Then interpreter means again assembly language, means can translate high level language into lower level language and vice versa, and high level only humans can understand. म्हणजे तो प्रोग्रामर असेल तो CPP च्या कोडिंग नुसार प्रोग्राम बनवतो, मग तो लोअर लँग्वेज मध्ये कन्वर्ट केला जातो, जे मशीनला फक्त कळेल आणि मग तुम्हाला त्याचा डिझायर्ड आउटपुट मिळतो. Okay, so unit 2 is completed where important terms are input devices, output devices, then data representations, machine languages, and number system. So number system we are going to study later. Then unit 3 is
system program. So what is system program? Computer languages are classified into 3 categories as machine language, assembly language, and higher language, as we have studied. So assemblers, compilers, and interpreters are the system softwares that translate a source program written by the programmer to an object program which is meaningful to the computer. जे आपण म्हणलं की हाय लेवल लँग्वेजचं कन्व्हर्जन कशात होतं, मशीन लँग्वेज मध्ये होतं, जेणेकरून कम्प्युटरला कळेल की काय नेमकं काम करायचंय. मग हे कन्व्हर्जन कोण करतं? assemblers, compilers, and interpreters. These are system softwares which converts these high level programs to the lower level or machine level languages. So these translators are also referred as language processors. हे जे सिस्टीम सॉफ्टवेअर्स आहेत, असेंबलर्स, कंपायलर आणि इंटरप्रिटर्स, हे ट्रान्सलेटर्स आहेत. त्या ट्रान्सलेटर्सना सुद्धा काय म्हणलं जातं? लँग्वेज प्रोसेसर्स. ओके. So first is assembler. So what is assembler? As we have seen, the code is written in assembly language, and assembler is going to convert into machine code. That is, machine code means binary code represented only in 0 and 1. So assembly language कन्वर्जन करण्याचं, मशीन कोड मध्ये कन्वर्जन करण्याचं काम कोण करतं? असेंबलर करतो. So the language which substitutes letter and symbol for the numbers in the machine language program are called assembly language. A program written in symbolic language that uses symbols instead of numbers is called assembly language program. And the program that translate the assembly language program into machine language program is called assembler. So everything is descriptive, you know, easily. तुम्हाला कळू शकेल की लँग्वेजला काय म्हणायचं? मशीन लेवल लँग्वेज किंवा जे लेटर्स आणि सिम्बॉल्स यूज केलेले असतात त्याला आपण असेंब्ली लँग्वेज म्हणतो. आणि कन्व्हर्जन मशीन कोड मध्ये करण्यासाठी जो काम करतो त्यामधल्या माणसाला काय म्हणायचं? असेंबलर. Then next is compiler. So compiler means a program that translate high level language instructions into machine code is called translator, and there are 2 types of translators such as compiler and interpreter. म्हणजे पहिल्यांदा काय बघितलं आपण? असेंब्ली लँग्वेज जी असते ज्याच्यामध्ये सिम्बॉल्स आणि नंबर्स फक्त यूज केलेले असतात, दॅट इज असेंब्ली लँग्वेज. आणि असेंब्ली लँग्वेजचं कन्व्हर्जन मशीन लँग्वेज मध्ये होतं 0-1 मध्ये. पण कंपायलर मध्ये हायर लेवल लँग्वेजेस आर कन्वर्टेड इनटू मशीन लँग्वेज. हायर लेवल लँग्वेजेस कुठले कुठले? सी, सीपीपी, जावा, .NET एक्सेट्रा. सो त्याच्यामध्ये आता पहिले जे 2 ट्रान्सलेटर्स आहेत, कंपायलर अँड इंटरप्रिटर. सो कंपायलर इज अ प्रोग्राम दॅट ट्रान्सलेट्स हाय लेवल प्रोग्राम इनटू मशीन लेवल प्रोग्राम. सो देर इज अ प्रोसेस. हायर लेवल लँग्वेज लिहायची, कंपायलर काय करतो? लोअर लेवल लँग्वेज मध्ये कन्वर्जन करतो अँड देन विल गेट द आउटपुट. इझी आहे. देन डिबगिंग. व्हॉट इज डिबगिंग or what is bug? Can anybody tell me what is bug? Yes? Bug means what? An error in source program. Glitch. Okay, whatever a programmer writes a program, there are some errors. आपण सुद्धा भरपूर एरर्स करतो टायपिंग करताना. ओके, तर त्याच्याकडून सुद्धा काही एरर्स होऊ शकतात त्या प्रोग्राम मध्ये आणि ज्याच्यामुळे काय होत नाही? आउटपुट येत नाही. सो टू रिमूव्ह दॅट एरर्स, टू रिमूव्ह दॅट टाइप ऑफ bugs, इट इज कॉल्ड डिबगिंग. बग म्हणजे काय? एरर असतो प्रोग्राम मध्ये आणि तो काढून टाकायचा असेल तर इट इज कॉल्ड डिबगिंग. ओके, सो देर आर 3 types of errors. First is syntax error. Syntax error is also known as grammatical error. आता बघा, ज्यांनी मॅथमॅटिक्स ग्रॅज्युएशन मध्ये शिकलेलं आहे, ओके, त्यांना माहित असेल, त्यांचा एक सायंटिफिक कॅल्क्युलेटर असतो
यूज केलाय का सायंटिफिक कॅल्क्युलेटर? हो मॅम. त्याच्यामध्ये कधी सिंटॅक्स एरर असा आलाय का? हो. कधी येतो सिंटॅक्स एरर? डू यू नो सिंटॅक्स एरर कधी येतो? Suppose one example is there, okay? C is equal to A plus minus B. असं जर तुम्ही कॅल्क्युलेटरवर टाकलं किंवा 4 minus plus 8 is equal to असं टाकलं तर त्याला कळणारच नाही ना की प्लस करायचंय का मायनस करायचंय, राईट? You have not given the brackets or you have wrongly given the instructions to that system, to that program. मग तुमच्याकडून जर काही चुका होत असतील, तुम्ही जर ग्रामॅटिकल एरर त्याच्यामध्ये असतील तर तुम्हाला काय येतो? सिंटॅक्स एरर येतो. ओके, अंडरस्टूड? Yes. Yes, ma'am. Then logical error. What are logical error? These error may appropriately be called as programmer's mistakes, as such computer has nothing to do with them. Logical error म्हणजे काय? प्रोग्रॅमरने व्यवस्थित इन्स्ट्रक्शन्स दिलेले नाहीत, त्यामुळे आउटपुट येतं ह्याच्यात. पहिल्या सिंटॅक्स एरर मध्ये आउटपुट येत नाही, तुम्हाला एररचाच ऑप्शन येतो. पण लॉजिकल एरर मध्ये काय होतं? आउटपुट येतं पण ते बरोबर येत नाही, ते चुकीचं येतं. मग चुकीचं का आलं हे जेव्हा आपण शोधतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की इथे ब्रॅकेट टाकायला पाहिजे होता, इथे ब्रॅकेट टाकलेलं नाही, किंवा प्लसचं मायनस झालं. मला काय पाहिजे होतं की समजा मला एका ऑर्गनायझेशन मधला डेटा कलेक्ट करायचा आहे आणि ह्या ऍव्हरेज मार्क्स किती पडलेत स्टुडंट्सना, एका क्लासमध्ये स्टुडंट्सना ऍव्हरेज मार्क किती पडलेत. मग ऍव्हरेज मार्क काढताना आपण काय करतो? सगळ्यांचे मार्क्स घेतो, ऍड करतो त्याचे मार्क्स, अँड देन वी calculate the average, okay, by dividing the number of students. Total marks divided by number of students is equal to average. मग टोटल मार्क्स म्हणताना तिथे जर आपण एखादं मायनस साइन टाकलं, then also it will give the answer, but it is not correct, right? ते तुम्हाला करेक्ट आन्सर देणार आहे का? नाही. They will give the answer, but it is not as per the requirement. So that is called logical error. It is because the programmer has given the wrong instructions. That is called logical error. Okay. Then execution error. What is execution error? When we write a program, it is going to process it and then एकच मिनिट. Slide it not visible. PPT दिसते ना? हो मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. One student has messaged that it is not displaying. Okay, so execution error means what? First programmer writes a program, then everything is done. He has removed all the errors and then he is going to execute that program. But at the time of execution there is some error. म्हणजे execute होताना काहीतरी प्रॉब्लेम होतो, व्यवस्थित execute होत नाही. But it is very difficult to find out what is wrong in this program. एक्झिक्युशनच्या वेळेला जर काय प्रॉब्लेम आला, फॉर एक्झाम्पल सिंटॅक्स एरर आला तर आपल्या लक्षात येतं की काहीतरी ग्रॅमॅटिकल मिस्टेक झालेली आहे. लॉजिकल एरर मध्ये आउटपुट वरून आपल्याला लक्षात येतं की आपल्या प्रोग्राम मध्ये काहीतरी चुकलेलं आहे आपलं. बट वेन वी हॅव एक्झिक्युशन error, we cannot calculate or we cannot find out the reason or we cannot find out where we have done the mistake. So these are the execution errors. मग हे का होतात? So actually there are some limitations to the computer. Maybe these errors are not compilation errors. Compilation errors नसतील किंवा मेन मेमरी मध्ये तो स्टोअर झाला नसेल, दुसऱ्या मेमरी मध्ये स्टोअर झाला असेल म्हणून एक्झिक्यूट होत नाही, स्टोरेज नसेल त्या ह्याच्यामध्ये. तर असे वेगवेगळे काय म्हणतो त्याला रिझन्स असू शकतात जेणेकरून एक्झिक्युशन एरर येतो.
So these three types of error you have to remove while executing the program, and that is called debugging. Understood? Yes, ma'am. Yes. Okay. So next is interpreter. Interpreter is also one type of translator which is going to translate high level language into machine language. But the difference between the compiler and the interpreter is, compiler काय करतो, सगळा जो प्रोग्राम आहे तो एकाच वेळी ट्रान्सलेट करतो. But the interpreter, what he does, he translate one line at a time. Okay. एका वेळेला एकच इन्स्ट्रक्शन्स, एका वेळेला एकच लाईन तो कन्वर्ट करतो किंवा तो ट्रान्सलेट करत असतो. दॅट इज कॉल्ड इंटरप्रिटर. सो interpreter has the same job to do as a compiler, but an interpreter is also program that converts source program into machine language with one instruction line at a time. It takes on one instruction, translate it into machine language, and then executes it before taking up the next instructions. म्हणजे जोपर्यंत पहिल्या लाईन किंवा पहिल्या इन्स्ट्रक्शनचं ट्रान्सलेशन होत नाही तोवर ते दुसरं ट्रान्सलेशन घेत, दुसरं instructions घेत नाही. On other hand, the compiler translate the whole source program into machine language. Okay, as I have said, compiler पूर्ण प्रोग्राम असतो तो एका वेळेला ट्रान्सलेट करतो, but interpreter only one instruction at a time. So that is called interpreter. Okay. And next is linker. Okay, so who is linker? First we have seen source code, that means the program which is done by the programmer. Then compiler is going to translate that high level language into machine code. Machine code नंतर पुढे काय होतं, linker. So linker means, linker is also one type of program which is going to merge the individual program modules so that they can communicate with the each other. That means लिंक करतो. काय लिंक करतो तो, जेव्हा मशीन कोड तुमच्याकडे येतो तो काय म्हणतो आपण त्याला, मेन मेमरी मध्ये तुम्हाला लोड करायचा असतो. सो देर इज वन लिंक बिटवीन द मशीन कोड अँड द execution of program. So during the execution, the higher level language program should be co-resident with the main memory along with the programs for standard library provides function. कुठे स्टोअर करायचं आहे, कुठे काय करायचं याच्या पुढे मशीन कोड मध्ये झालं आता, बट लिंकर इज गोइंग टू addresses the program each other and he control the transfer can be placed during the execution. आता तुम्हाला नेक्स्ट स्लाइड मध्ये कळेल नेमकं लिंकर आणि लोडर मध्ये काय फरक असतो. लिंकर पुढे मग फायनल प्रोग्राम तयार होतो जो एक्झिक्युशन साठी रेडी होतो. सो इट इज द another part of linker, that is loader. Okay, so role of loader and linker, carefully see the image. First is source program, that is high level language program. Assembler or compiler is going to translate it into object program. Object program means machine code language. Then linker is going to translate, or linker is going to give the instructions to that computer where it is to be installed or where it is to be stored. मग तो एक्झिक्यूट करायचा आहे तो कोड काय करतो, लोडर जो आहे तो लोड करून ठेवतो. कुठल्या मेमरीमध्ये लोड करायचा आहे तो लिंकरने सांगितल्यानंतर त्या लोडर लोड करून ठेवतो कुठल्या मेमरीमध्ये, मेन मेमरीमध्ये की सेकंडरी मेमरीमध्ये. लोड करून ठेवल्यानंतर त्याला त्या प्रोग्रामची जागा मिळाल्यानंतर मग ते एक्झिक्यूट होतो तो प्रोग्राम. कळालं ही प्रोसेस? Yes. Yes.
So loader is also one type of software that performs some low level processing of the program. At the time of execution, the machine language program has to be brought into the memory from the disk and then loaded at the appropriate location. म्हणजे लोडर काय करतो, तो सुद्धा एक सॉफ्टवेअर आहे. त्याच्याकडे लोअर लेवलचे प्रोग्राम्स येतात. लोअर लेवल प्रोग्राम म्हणजे मशीन कोड प्रोग्राम्स. मशीन कोड प्रोग्राम्स आल्यानंतर तो त्याला अप्रोप्रिएट लोकेशन कुठे द्यायचं, ते machine language program has to be brought into memory from the disk and then loaded at the appropriate location. So this is done by the software that is called loader, and these loader consults the memory management unit to find out the memory location are free to accommodate these program. That means loader is responsible for loading, linking and relocation. म्हणजे पहिल्यांदा तो मेन मेमरीत असेल, त्याच्यानंतर कुठल्या मेमरीमध्ये ठेवायचं हे करण्याचं काम कोणाचं असतं, लोडरचं. सो हिअर वी हॅव कम्प्लिटेड 3 युनिट्स. नेक्स्ट सेशन वी आर गोइंग टू स्टडी ऑपरेटिंग सिस्टीम्स, विंडोज, कम्प्युटर नेटवर्किंग, इंटरनेट अँड ई कॉमर्स. ऑपरेटिंग सिस्टीम्स तुम्हाला माहिती आहेत कुठले कुठले ऑपरेटिंग सिस्टीम्स असतात. फर्स्ट इज डॉस ऑपरेटिंग सिस्टीम, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम, लिनक्स आहे, युनिक्स आहे. तर प्रत्येकाबद्दल आपण बोलणार आहोत. विंडोज बद्दल एवढं काही सांगायची गरज नाही. यू नो व्हॉट इज विंडोज. विंडोज ऑफिस तुम्हाला माहिती आहे. MS ऑफिस, MS एक्सेल, MS पॉवर पॉइंट, त्याच्याबद्दलच सगळं दिलेलं आहे. MS ऑफिस असेल तर MS ऑफिस मध्ये आपण काय काय यूज करतो. MS वर्ड असेल, वर्ड मध्ये कुठले कुठले फीचर्स आहेत, हाऊ टू क्रिएट अ फाईल, हाऊ टू ओपन इट, हाऊ टू सेव्ह ॲज, वाय टू सेव्ह ॲज, हाऊ टू print. There are some short keys you have to remember. Then in the Excel also, what in what type of functions Excels are used. मग ते सेव्ह कसं करायचं, आयकॉन कसा क्रिएट करायचा, किंवा विंडोज मध्ये त्या वेब पेजला आपल्याला आयकॉन्स दिसतात. पहिला कुठला बार असतो, टास्क बार असेल. देन स्टार्ट मेन्यू असेल, स्टार्ट मेन्यू मध्ये काय काय दिसतं आपल्याला, विंडोज डेस्कटॉपला कुठले कुठले आयकॉन्स दिसतात, कंट्रोल पॅनल कशासाठी असतं. देन how to search a file, how to search a folder, how to create a folder, then how to open a folder, रिनेम कसं करायचं. ह्या सगळ्या ज्या आपण रोजच्या डेली लाईफ मध्ये यूज करतो तेच आहे सगळं. देन एक्सेल शीट असेल, पॉवर पॉइंट असेल, पॉवर पॉइंट मध्ये आपण स्लाइड्स कशा तयार करतो, हाऊ टू रिनेम दॅट स्लाइड सेम. किंवा वर्ड मध्ये किंवा एक्सेल मध्ये ग्राफ कसे तयार केले जातात. देर आर व्हेरियस टाइप्स ऑफ ग्राफ. बार डायग्राम असेल, पाय चार्ट असेल, ते कसं केलं जातं. देन ऍडिशन केली जाते कॉलम्स मध्ये, ती कशी केली जाते. ऍव्हरेज और काउंट असेल, मॅक्सिमम, मिनिमम. एखाद्या कॉलम मध्ये भरपूर नंबर्स आहेत तर त्यातला मॅक्सिमम नंबर कुठला, मिनिमम नंबर कुठला. मग ते इफ यू वॉन्ट टू अरेंज इन असेंडिंग ऑर्डर, डिसेंडिंग ऑर्डर, हाऊ टू डू दॅट. देन इंट्रोडक्शन टू पॉवर पॉइंट आहे. इन द पॉवर पॉइंट देर आर सम स्लाइड्स अँड how to do the design or animation, transition in the slides, how to copy the image, how to copy, how to copy one link, how to hyperlink that in that slide, so that when I click on that link, I will get the another page or another video, etc. Then how to ऑपरेट द स्लाइड शो. कसं स्लाइड शो करायचा, मग त्याच्यामध्ये काय फीचर्स आपण नवीन ऍड करू शकतो, डिलीट कशी करायची स्लाइड, काय बुलेट्स वापरता येतात. अशा प्रकारचे काही विंडोज मध्ये खूप इझी आहेत. हे सगळं तुम्ही वाचून यायचं आहे. Okay, first of all, and then we are going to study these types of various units. Computer networking मध्ये again, what are the different types of networks are used. मग रिंग टोपोलॉजीज आहेत त्याच्यामध्ये. दॅट इज ऑल्सो वन नेटवर्क्स मध्ये लॅन, वॅन, मॅन, various types of network topologies, ring topology, star topology, bus topology is there. Then internet आणि ई कॉमर्स बद्दल काय सांगायचं आता.
you use every day, okay? E-commerce, internet, how to use the internet, what is the applications in the management, then e-commerce, how to do online business, what are the advantages, disadvantages, etc. is included in the e-commerce. सो आजच्या युनिटमध्ये कुठल्याही याच्यामध्ये काही शंका असतील तर अगेन विचारा. आय विल अगेन एक्सप्लेन इट. कुठल्या याच्यातलं काही कळलं नसेल तर अगेन यू कॅन आस्क मी. Yes. Or start studying. When you start studying, you will get the idea what is understood and what is not understood, which is difficult, which is easy. If you not understood, kindly ask, no problem. Okay. Yes. So we'll stop here. ओके. दुपारी 3 वाजता गावडे सरांचं लेक्चर होईल मॅथ्सचं, जे त्यांचं काल मिस झालं होतं ते. आज दुपारी 3 वाजता त्यांचं लेक्चर होईल. वागरे, तुमचा माईक म्यूट करा. हॅलो मॅडम. हा बोला. एक्झाम फी काय आहे ती? एक्झाम सेमिस्टर फी भरायची आहे का? तुम्ही व्हॉट्सअपला मेसेजेस वाचले? हा, वाचली म्हणून विचारलं. काय रिप्लाय दिलाय मी त्याला? म्हणजे जी सुरुवातीची मेंबर आहेत त्यांनी फक्त म्हणजे ह्याच्यातच आहे ना ते, आपले फी भरलेली आहे त्याच्यातच ती काउंट होते ना? तुम्ही फी रिसीट बघितली का तुमची? हा, बघितली आहे की. त्याच्यामध्ये एक्झाम फी किती भरली आहे? बघा, बघतो आणि सांगतो. सो यू हॅव ऑलरेडी पेड द फीज फॉर युअर एक्झाम. ओके. ते जे आहे नोटिफिकेशन ते रेग्युलर स्टुडंटसाठी आहे. जे रेग्युलरला आहेत ऍडमिशनला त्यांना वेगळी एक्झाम फी फॉर्म भरावा लागतो. डिस्टन्सला ऑलरेडी यू हॅव पेड द फीज अँड यू हॅव ऑलरेडी फिल्ड द फॉर्म फॉर एक्झाम. ओके. सो नवीन फी भरण्यासाठी वेगळा फॉर्म भरावा लागत नाही. तुम्ही ऑलरेडी फी भरलेली आहे सेमिस्टर 1 ची. सेमिस्टर 1 and 2 आय थिंक. चेक करा. आणि स्टुडंट्स जे आहेत बाकीचे ते वेगवेगळे नोटिफिकेशन टाकत राहतात. जोपर्यंत मी आणि संगपाळ मॅडम कुठल्या नोटिफिकेशन टाकत नाहीत ग्रुपवरती तोपर्यंत इट इज नॉट फॉर यू. ओके. कुठलंही काही नोटिफिकेशन घेऊन ग्रुपवर बाकीच्यांनी टाकू नका. स्टुडंट्स विल कन्फ्यूज आणि मग असे फोन करत विचारत बसतात. सो फर्स्ट ऑफ ऑल, जो मी पहिल्यांदा एक व्हिडिओ टाकला होता, ऑनलाईन नोटीस बोर्ड कशी चेक करायची, आपली वेबसाईट, आपल्या डिस्टन्सच्या वेबसाईटला जाऊन कसं चेक करायचं, तो जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल. त्या ऑनलाईन नोटीस बोर्ड वरती किंवा त्या आपल्या डिस्टन्सच्या वेबसाईट वरती जे जे काही नोटिफिकेशन येतील ते फक्त डिस्टन्सच्या मुलांसाठी असतात. ओके. शिवाजी युनिव्हर्सिटीच्या मेन वेबसाईटला जर जाऊन बघितलं तर त्या सगळ्या रेग्युलर मुलांच्या सुद्धा त्याच्यामध्ये मिक्स असतात. सो कुठलंही नोटिफिकेशन बघताना डिस्टन्सच्या वेबसाईटला जाऊन चेक करा. ओके. 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 थँक्यू मॅम. ओके. थँक्यू. विल स्टॉप हिअर. 3 वाजता गावडे सरांचा मॅथ्सचं लेक्चर होईल. ओके. थँक्यू मॅम.